श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 70. काळ पुढे सरकत होता. दिवस पुढे सरकत होते. एक दिवस गोविंद स्वामी दयाळराव स्वामींना म्हणाले, आता आपले मठ भारतात ठिकठिकाणी स्थापन करून धर्मजागरण सर्वत्र घडवून आणण्याची गरज आहे. हे कार्य आता तुमच्या हातून व्हायला हवं. तुम्हीच पुढाकार घेऊन शिष्य पाठवले पाहिजेत. ठिकठिकाणी मठ उघडून धर्मप्रबोधनाचं कार्य केलं पाहिजे. भारतात सर्वत्र मठांची स्थापना करण्याच्या या कार्याला शुभारंभ पैठणला मुख्य मठाची स्थापना करून व्हावा. परंतु त्यापूर्वी आपण द्वारकेला जाऊन गोपाळकृष्णांचे आशीर्वाद घ्यावेत. द्वारकेची यात्रा तुम्ही एकट्यानंच करावी आणि तीही अयाचित व्रत घेऊन, असं मला वाटतं. पण स्वामी, आपणही बरोबर आला असतात तर? तुम्हाला एकट्यानंच जायला सांगण्यामागे काही हेतू आहे. तुम्ही एकट्यानंच अयाचित व्रत धारण करून यात्रा करावी. जशी आपली आज्ञा. गोविंद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दयाळराव स्वामी द्वारकेला एकटेच निघाले. ते अयाचित व्रताचं काटेकोरपणे पालन करीत होते. तोंडानं भिक्षा मागत नव्हते. खुणेनंही मागत नव्हते. कोणी आपणहून देऊ केली तरच कोरडी भिक्षा स्वीकारित होते. या व्रतामुळे मधून मधून 1-2 दिवस उपासही घडला. पण निष्ठेने ते तशीच वाटचाल करत राहिले. आता द्वारका खूपच जवळ आली होती. संध्याकाळपर्यंत द्वारका गाठावी म्हणून ते भरभर चालण्याचा प्रयत्न करीत होते. आज काहीच भिक्षा मिळाली नव्हती. पाय खूपच थकले होते. खूप भूक लागली होती. दयाळराव स्वामींना वाटलं, माझे पाय द्वारकेच्या दिशेने जितक्या वेगाने जायला हवेत तितक्या वेगाने जात नाहीयेत. भूक लागली आहे म्हणून पाय कुरकुरतायत. शरीर पुढे जायला नाखुश आहे. चालता चालता दयाळराव स्वामी इतके थकले की एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य झालं. ते रस्त्यातच खाली बसले. त्यांना आठवलं, वेदांत सांगतो, मी देह नाही, मी आत्मा आहे. भूक आणि थकवा देहाला आहे. त्या देहाचा आणि माझा काहीही संबंध नाही. हा देह पडला, नष्ट झाला तरी मला काहीच होणार नाही. मी अमर आहे, मी शाश्वत आहे. त्यांचं थकलेलं भुकेजलेलं शरीर भूमीवरती लोळत होतं. मन मात्र उच्च आध्यात्मिक पातळीवर विहार करत होतं. दयाळराव स्वामींनी डोळे मिटले. द्वारकेच्या मंदिरातील रणछोडदासजींचं सुंदर रूप त्यांच्या डोळ्यासमोर आलं. त्या लावण्य मनोहराच्या दर्शनानं त्यांचं मन सुखावलं. त्यांना आढळलं की त्यांचा थकवा पूर्ण नाहीसा झालाय. एक असीम अपार उत्साह देहाच्या कणाकणात सळसळतोय. स्वामींना वाटलं ते व्यापक झालेत. संपूर्ण भूमंडळावर ते एकटेच पहुडलेत. संपूर्ण पृथ्वीचा पृष्ठभागही त्यांनीच व्यापलाय. सर्व विश्व व्यापूनही ते उरलेत. सर्वत्र एक नीरव गंभीर शांती आहे. एक अनामिक अशरीरिणी वाणी सांगतेय, मी एकला आहे. सर्व ब्रह्मांडासकट मी एकटा आहे. माझ्याशिवाय विश्वात दुसरं काहीच नाही. मीच ब्रह्म आहे. ब्रह्मापेक्षा मी वेगळा आहे ही कल्पनाही सहन करणं शक्य नाही. आणि दयाळराव स्वामींच्या तोंडून अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या. आम्ही एकटे एकटे झालो ब्रह्मांडा सकट, कृष्ण दयार्णवी आम्हा भेद न साहेची ब्रह्मा. दयाळराव स्वामी रणछोडदासजींच्या मंदिरात गेले. गर्भगृहामध्ये रणछोडदासजींची 4 फूट उंच ठेंगणी अशी चतुर्भुज मूर्ती होती. दयाळराव स्वामींनी भक्तिभावाने रणछोडदासजींचं दर्शन घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली. धर्म जागरणाचं कार्य सद्गुरूंच्या आज्ञेनं हाती घेतलेलं आहे. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. दयाळराव स्वामींना वाटलं, रणछोडदासजी प्रसन्न मुद्रेनं आशीर्वाद देतायत. मनात विचार आला, भगवान श्रीकृष्णांचा कौल मिळेल का? त्यांनी डोळे मिटून भगवान श्रीकृष्णांचा कौल मिळावा म्हणून प्रार्थना केली. पुजाऱ्यानं तिथे तीर्थ देण्यासाठी हाक मारली. तेव्हा ते भानावर आले. पुन्हा एक वार नमस्कार करून ते मंदिराबाहेर पडले. मंदिराच्या आवारात अनेक डेरेदार वृक्ष होते. समोर एक कदंब वृक्ष दिसला. कदंब वृक्ष म्हणजे गोपाळकृष्णांना अत्यंत प्रिय असलेला वृक्ष. वृंदावनात कदंब वृक्षाखालीच गोपाळकृष्ण वेणू वाजवत असत. गोपी लुब्ध होत.
गाई वासरेही थपकून ऐकत राहत. गोपाळकृष्णांच्या वेणुवादनाची आठवण होऊन दयाळराव स्वामी भावविभोर झाले. त्या कदंब वृक्षाखाली कोणीतरी उभं दिसलं. दयाळराव स्वामींना वाटलं, असेल कोणी एखादा भिक्षेकरी, देवळातला एखादा सेवेकरी किंवा क्षेत्रदास. ते पुढे जाणार इतक्यात ती व्यक्ती पुढे आली आणि दयाळराव स्वामींना अगदी भुईपर्यंत खाली लावून नमस्कार केला. दयाळराव स्वामींनी एक नाणं द्यायला पुढे केलं, पण त्याने ते घेतलं नाही. पुन्हा भुईपर्यंत लवून नमस्कार केला आणि म्हणाला, महाराष्ट्रातून आलात ना? होय. तिथे शिवाजीराजांना फार चांगलं कार्य केलंय म्हणतात. यवनांचा पाडाव केला. हिंदवी राज्य स्थापलं त्यानं तिथे. एक क्षेत्रदास असं तळमळीने बोलतोय, नवल वाटून दयाळराव स्वामी पाहतच राहिले. त्या क्षेत्रदासाचे ओठ थरथरू लागले. भ्रुकुटी वक्र झाल्या. त्याचा सुरुवातीचा मधुर आवाज बुलंद होऊन टिपेला गेला. एका सुप्त शक्तीने भारलेले शब्द त्या क्षेत्रदासाच्या मुखातून येऊ लागले. भारतवर्षावर आलेलं यावनी संकट दूर झालंच पाहिजे. सर्वत्र हिंदवी राज्य स्थापन झालं पाहिजे. इथल्या धर्माचं, संस्कृतीचं संवर्धन झालंच पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी दैत्यांचा पाडाव करून भारतवर्षाचं धर्माचं राज्य स्थापन केलं होतं. त्याचा संदेश देशभर लोकांपुढे ठेवला गेला पाहिजे. आणि आवाज एकदम खालच्या पट्टीत आणून दयाळराव स्वामींना हळूवार स्वरात विचारलं, तू करशील हे काम? दयाळराव स्वामी चकित झाले, भारावून गेले. नकळत त्यांच्या तोंडून शब्द निघून गेला, मी तयार आहे, पण माझ्याच्यानी होईल का? हे कार्य होईल? त्या क्षेत्रदासाच्या मुखावर गूढ दैवी हास्य तरळलं. घनगंभीर आवाजात तो ठामपणे म्हणाला, हे ईश्वराचं कार्य आहे. कोणाला तरी निमित्त करून ईश्वराचे कार्य करून घेणार आहे. का होणार नाही? आकाशवाणी व्हावी तसे घनगंभीर स्वरामध्ये म्हणाला, तुला निमित्त करून भगवंतच हे कार्य करेल. तुला कळणारही नाही. तो तुझ्यात शिरेल. तुझ्या शब्दांमध्ये शक्ती संचार करेल. तुझ्या देहाला बळ देईल आणि तुझ्या हातून हे कार्य करून घेईल. त्याची इच्छा झाली तर काय होणार नाही? दयाळराव स्वामी थरथरून गेले. चकित होऊन भूमीवर खिळून उभे राहिले. क्षेत्रदासाच्या तेजस्वी मुखमंडलाकडे बावरून पाहत राहिले. दयाळराव स्वामींची ती अवस्था पाहून तो हसू लागला. खांद्यावरून झोळीतून एक श्रीकृष्णाची मूर्ती काढली आणि दयाळराव स्वामींच्या हातात देऊन म्हणाला, ही मूर्ती नित्य पूजेत ठेव. दयाळराव स्वामींनी हातातली ती कृष्णमूर्ती मोठ्या श्रद्धेने मस्तकाला लावली. मस्तकात एक दिव्य चेतना सळसळली. अंगात विद्युत लहरींचा संचार होतोय. एका शक्ती प्रवाहात सचैल स्नान घडलंय. सर्व गात्रांमध्ये प्रचंड उत्साह चैतन्य सळसळतय असं वाटलं. दयाळराव स्वामींचे बाहू स्फुरण पाहू लागले. दयाळराव स्वामींनी चमकून समोर पाहिलं. समोर समोर कुणीच नव्हतं. मागे पुढे चारी दिशांना पाहिलं, कुणीही नव्हतं. कदंब वृक्षाच्या तळापाशी जिथे तो क्षेत्रदास उभा राहिलेला दिसला होता, ती जागा आता रिकामीच होती. आणि तिथे तिथे फक्त काही फुलं पडलेली दिसत होती. झाडावरून काढून लगेच भगवंताच्या चरणांवर वाहिल्यासारखी ती ताजी टवटवीत फुलं होती. त्यांचा अनोखा परिमल वातावरणामध्ये दरवळत होता. स्वामींना वाटलं, तो दिव्य परिमल घ्राणेंद्रियांना धुंद करतोय. परिमलाची लहर आता फक्त मागे उरली आहे. दयाळराव स्वामींच्या अंतरंगी प्रकाश उजळला आणि आता लक्षात आलं, तो क्षेत्रदास नव्हता. तो क्षेत्रदास नव्हता. क्षेत्रदासाच्या रूपाने गोपाळकृष्णांनी स्वतः दर्शन दिलं होतं, प्रसाद दिला होता, कौल दिला होता. पण दयाळराव स्वामींनी त्यांच्या चरणांवर मस्तकही ठेवलं नव्हतं. ते गोपाळकृष्णांचे सगुण रूप पुन्हा पाहावं, त्या श्रीचरणांवर मस्तक ठेवावं, अश्रूंचा अभिषेक करावा असं तीव्रतेने वाटलं. दयाळराव स्वामी चारी दिशांना धावले. इकडे तिकडे सगळीकडे त्या क्षेत्रदासाचा शोध घेऊ लागले. त्याचं वर्णन ऐकून कुणी त्याला पाहिलं का म्हणून विचारपूस करू लागले. पण कुणालाच काहीच माहित नव्हतं. किती वेळा त्याचं वर्णन सांगून सांगून सुद्धा कुणीही कोणाला त्या क्षेत्रदासाला पाहिलं नव्हतं. विचारून विचारून दयाळराव स्वामी थकून गेले.
शेवटी रणछोडदासजींच्या मंदिरात गेले. गर्भगृहात रणछोडदासजींची मूर्ती आपल्याकडे पाहून मंद मंद हसतीये आणि ते हास्य सूचक आहे, गूढरम्य आहे, असं त्यांना वाटलं. भानावर आले. दयाळराव स्वामींना मिळालेली मूर्ती निरखून पाहू लागले. 4 हातांची ती मूर्ती अत्यंत मोहक होती. गंडकी शिळेची, 9 इंच उंचीची, तेजस्वी चेहरा, बोलके डोळे, मस्तकावर सुंदर रत्नजडित मुकुट, कानात कुंडल, 2 हातात वेणू, दंडावर अंगद, हातात पद्म धरलेलं, छातीवर छत्रवीर, गळ्यात वैजयंती माळ, कमरेभोवती सुंदर मणिमेखला, पायामध्ये आभूषण, डावा पाय सरळ ठेवून उजवा पाय चवड्यावर मुडपून देहुडा चरणी श्रीकृष्ण मुरली वाजवत होते. बोटांची हालचाल, नखांचे सौंदर्य सार सार जिवंत वाटणारं अप्रतिम कलात्मक अशी ती मूर्ती होती. श्रद्धा, भक्ती, विश्वास, विस्मय, आनंद, उत्कंठा, उत्साह, चैतन्य अशा अनेक लाटा मनात एकामागून एक उचंबळत राहिल्या. पैठणला परत आल्यावर दयाळराव स्वामींनी सर्व हकीकत गोविंद स्वामींना निवेदन केली. स्वामी प्रसन्नपणे हसले. त्या हास्यामध्ये असा भाव होता की हे होणारच होतं. त्यासाठीच तर तुम्हाला द्वारकेला एकट्याने पाठवलं होतं. श्रीराम समर्थ श्रीराम.